बना पाटण देवी माते की जय राजाचा ओम साईराम साईमय सकाळ. आज आमचा 7वा दिवस. आज आम्ही शिर्डीच्या दरबारात पोहोचणार आहोत साईबाबा मंदिरमध्ये. तर सकाळी सगळे आज लवकर उठून आंघोळ वगैरे झाली, सगळ्यांची सगळे पूजा वगैरे करायला आता हळूहळू पाया पडायला आहेत. बस 10-11 वाजता आम्ही बाबाच्या दरबारात पोहोचू आणि बाबांचं छान असं दर्शन घेऊ. आता आपण बाबांना जरा दाखवूया पालखी आपली. माना इकडे बसलाय शेकोटी घाला आणि आपले बुवा आपले खजिनदार आणि सचिन दादा बुवा आणि आपले अजून एक बुवा पंकज दादा तेजस दादा इथे उभा आहे. बॉडी दाखवतो आम्हाला, आमचा फोटो आहे म्हणून. आता आम्ही ते जरा आरती ते जरा वाढवतो कारण थंडी लागते. आरती नाही, हे कापूर टाकण्याचा भाग आहे. हा कापूर आरती घ्यायची नाही, याला थंडी घालवायची आहे. आता चिराग इथे शेकोटी घ्यायला आरती लावून दे, तू कापूर टाक. कापूर टाक बोलतो तो. आग गरम हो. आग विजली नाही पाहिजे बोलतो. वाढवत राहा, थंडी लागली नाही पाहिजे. तर गाईज आता हळूहळू सगळे रेडी व्हायला लागलेत. निघायची तयारी सुरू झालेली आहे, आपण बघू शकता. सायराम मित्रांनो, आम्ही निघणार आहे आता शिर्डीला. इकडून 8 किलोमीटर आहे शिर्डी. आणि सगळ्या लोकांनी मस्त मस्त कपडे घातले, जर्सी विर्सी घातले मंडळाची आणि कुर्ता बिर्ता पण घातलाय. आणि आमचा हा एरियातला चॉकलेट बॉय फोटोशूट चालू आहे इकडे. भाव आमचे फोटो काढतात आहे. ए निक्की आतमध्ये नेहरू तर मंग्याचा शॉट झालाय. मंग्या काहीतरी बोलला आणि राजा आता मंग्यावरती चढतोय. जरा मंग्याला खाच्यात घेतलाय. मला सांगा कुठला एक दिवस शेवटचा दिवस झालाय. काय करतात, मजा घेतात मजा घेतात ते. या देवात जास्त मजा घेता येते. राजाचा यड बघा होतं. सागरदादा आम्ही पकडला आम्ही स्पॉन्सर म्हणून. एक चवीला बघायला लागेल कसं 20चे 6 देणार. 20चे 6 दिवस. प्रवीण पण आला. प्रवीण इथे यड बघा आता फिरतात सर्वांचे. शायरी बोलणार आहे आपण. आता बघूया समीर कशी बोलतो ती. साईदा शिकवतोय त्याला. चालता चालता पायी आले फोड, कधीच सुटणार नाही मनातून साईंची ओढ. बोला ओ साईराम. आता समीरला शिकवलाय. समीर फायनली बोलतो. हा श्री साईराम. शिर्डीला पायी चालता चालता पायाला आले फोड. शिर्डीला चालता चालता पायाला आले फोड. कधीच सुटणार नाही मनातून साईंची ओढ. हा विसरला. हा थांब. हे उभे राहा. हा गिरीश का गाना सुनेगा. बोल गिरीश का गाना सुनेगा. अरे नाही बासा. अरे भाई असं मी दोनदा हे इथे थांब. साई का गाना सुनेगा. बोलो ओम साईराम. स्टार्ट बोलो. एक दोन हा बोला. 1 2 3. गिरीश का गाना सुनेगा. गिरीश का गाना सुनेगा. नहीं, मैं साई का गाना सुनूंगा. अरे स्लोगन. हा साई आहे. ह्याचं गाणं ऐकायचंय तुला. हा 1 2
3 गिरीश का गाना सुनेगा बेटा, गिरीश का गाना सुनेगा. प्रत्येक टायमाला लागतो. दुसऱ्यांदा आगला आता इकडेच. तू थांबलास. 2 3 गिरीश का गाना सुनेगा बेटा, गिरीश का गाना सुनेगा. नहीं, मैं तो साई बाबा का गाना सुनूंगा. फायनली रील बनली आहे. शायरी झाली, एक शायरी झाली आहे. आता जाता अजून शायरा बनवत जातो आम्ही. निशाने खूप पुढे गेलो, दिसत पण नाही. तर गाईज आता आपण थोडा नाश्ता वगैरे करायला थांबलेला आहे. नाश्त्याला काय आहे? गाईज आपला नाश्ता आलेला आहे, बघू शकता तुम्ही. शिर्डी गाव. आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि बघू शकता आता नाश्ता बाहेरचा नाश्ता झालाय, मंडळाचा नाश्ता बाकी आहे. बरोबर. मंडळाचा नाश्ता पोहे, फेवरेट पोहे. गाईज आता आपण पोहोचलेलो आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवर. बघू शकता पब्लिक पोहे आहेत नाश्त्यामध्ये आणि आपला डीजे वगैरे थांबलाय तिकडे आणि पब्लिक नाश्ता करते साईला. और गाइस इधर रुके थे तो इमली दिखते हैं. इडली तोडण्याचे नाकाम कोशिश करतात आहे लोक. इमली तोडत होते, आता शिव्या पडतात त्याला. आपली पालखी आता नाश्ता चालूवरून निघाली. आता जाणार सीधा गणेश मंदिर. आपला पंड्या भाऊ एवढे दिवस 8 दिवस टेम्पोतून आला. आता इकडे मुंबईवरून बस आल्या म्हणून आता पालखी घेतल्या बाईंनी. ते पण अनवाणी पायी चालतो. आता 8 दिवस मस्त आराम करून आला. हां, 8 दिवस नाही, आज 8वा दिवस सॉरी. आणि आता अनवाणी पायानी काय चालेल, आता लंगडेल विंगडेल सर्व आता नाटकाची चालू होतील. आणि पालखी पण घेतली आज बाईंनी. म्हणजे आज काय खरं नाही बंड्याचं. पैसे देऊन अशी पुढच्या 2 वर्षाची तयारी केली. मला 5 वर्षांनी जाते दिसत. नाही 2. आता आमचे साई सेवक थांबत आहे, समीर नवले यांना आवाज द्या. आवाज आहे. बोल समीरला जा. समीर नवले. बाकीचे बाहर नवले बोल. 7 बजे की आरती है, 10 बजे की आरती है, धूप आरती है. तो उसमें से तुझे कुछ आरती का आता है कुछ? हाँ, क्या आता है? वही मैं पूछ रहा हूँ, क्या आता है? प्रसाद खाने. अभी समीर देख. समीर, आप इतने साल से पालकी में आ रहे हो, आपको कैसा लग रहा है? श्री साईनाथ महाराजा, इस पालकी का मेरा दूसरा ईयर है. मैं मराठी में बोलूँगा. हाँ बोलो. पालकी का मेरा दूसरा ईयर है. मराठी में बोल रहा हूँ. हो, साई प्रसादिक मित्र मंडळ तर खूप चांगलेच आहे, पण आपले जे साई सेवक आहे ते खूप चांगले आहेत. म्हणजे आपले कंटिन्यू आपली सेवा करत असतात. म्हणजे आपले साई बंधू आहे, म्हणजे कुठे ना कुठे त्यांना कधी पाणी लागतंय, कधी ना कधी जेवणाची व्यवस्था टाइम टू टाइम करत असतात. कधी ना कधी ते जागेवर बाईक घेऊन आपल्याला हाजीर असतात. असं आपल्याला कोणत्या पण पालखीतून गेलो तर आपल्याला मिळणार नाही. Many hours later. हाय गाईस, आता आम्ही फायनली पोहोचलो आहे शिर्डी गावामध्ये. आता ही गाव तिथून थोडा राईटमध्ये थोडा पुढे खंडोबाचं मंदिर आहे, तिथे जाणार, आरती होणार. त्याच्यानंतर आम्ही जाणार बाबाच्या भेटीसाठी. तर गाईज मंदिरात जायचं आधी आपण आलो आहे खंडोबा मंदिरात. तिकडे बाबा आधी पूजा करायची. असं म्हणलं जातं की खंडोबा मंदिरात पहिल्यांदा बाबा इकडे आले होते. खंडोबा मंदिर सर्व फोटो लावलेत पण हे बघू शकता. इकडे खंडोबाचा फोटो आहे, मूर्ती आहे इकडे, बाबांची मूर्ती आहे. आपण बघू शकता इथे सगळं दिलं आहे की म्हणजे हिस्ट्री काय होती या मंदिराची वगैरे सगळं आपण वाचू शकतो इकडे. वो तो बोला ना.
तर गाईस आता खंडोबा मंदिर झाला, आरती वारती भजन आता आम्ही जाणार आहे मंदिरमध्ये दर्शन घ्यायला. गाईज आपली पालखी सध्या इकडे थांबलेली आहे, पब्लिक बसली आहे आपली आणि बाबाचा लाईव्ह दर्शन चालू आहे. दर्शनासाठी सर्व आपापला फोन इथे जमा करतात. पिंक्या दादा इकडे फोन जमा करायला बसला. आम्ही जाणार आणि दर्शन घेणार. Much later. दर्शन एकदम चांगल्यापणे पार पडलेलं आहे. सगळ्यांचं दर्शन एकदम नीट झालेलं आहे. तर आता थोडा नाश्ता पाणी करायला थांबले आहेत पब्लिक. तर सगळे आधी बसले आहेत, आराम करतायत थोडं. हिरा भाईकडून आम्हाला स्पॉन्सर दिलाय काहीतरी स्वीट आहे. लोकेशन हिरा आपला भाई आम्हाला स्पॉन्सर होतं. शब्द बोल, कसा वाटला तुला तुझा अनुभव 6 दिवसाचा? 10 वर्ष चालतोय पालखीत. अनुभव खूप चांगला असतो. दरवर्षी यायला पाहिजेच पालखीला सर्वांनी. आता जे येत नाही त्यांनी पण या. जे शेवटला मानवासारखे 1 दिवस येतात त्यांनी पुढच्या वेळी 7 दिवस या. खरी पदयात्रा काय तेव्हा कळते, जे शेवटचे 4, 5 आणि 6वा दिवस असतो तेव्हा. नुसतं 1 दिवस हिरोगिरी करू. बोला ना आधी. नाही सगळे पोरं चांगले आपली, फक्त एक पोरगा तो हरामी आहे. तो आता माझे व्हिडिओ बघणार आणि मला सांगा, फोन बिन करून केले आहे, तू बोलतो असं तसं. पण मी घाबरत नाही तुला काय कोणालाच घाबरत नाही मी. तुझ्याशी येईल अशी मी इच्छा बाळगतो. आणि ओम साहेब. आणि आता आपल्याला राजा दादानी स्पॉन्सर केलाय वडापाव. ते सोड, बांगड्याचा मेन सीन होता ना साड्या आणि बांगड्यांचा, तो मी कॅन्सल करतो यावर्षी. नाही तर ना स्टेशनला लगेच जाऊन घेऊन येणार पुढच्या. नाही यावर्षी एक चान्स देऊया. एक चान्स सर्व दे. दिला पाहिजे, वेदूला एक चान्स दिला पाहिजे. एक चान्स. तर गाईज आता आपली शॉपिंग चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक प्रसाद घेत आहे आपापल्या घरसाठी. तर गाईज आता आम्ही फुल प्रसादचे शॉपिंग वॉपिंग केले. फुल पॅक वॅक. आता तिथे बाकी लोक. पेरू बघा केवढे. साईवारीचा समाप्त. चप्पल पे बता. लाडूनीच होणार. इसकी साईवारी में इसकी चप्पल ठस्सा हो गई है. फुल ठस्सा गैंग में ठस्सा चप्पल कर दी. पेरू दिखा ना इधर, कितना पेरू लिया है देखो. पेरू बघा फक्त 200 रुपयाला. आता इथे आम्ही चाललोय. तिथे एक हॉल आहे, तिथे आमची बॅग्स आहेत. बॅग घेणार. हॉलला नाही रे, पार्किंग नाही. आणि आमचा बस आहे. किती वाजता आहे? 10 वाजता. 10 वाजता बस आहे. तर भावांनो फायनली 8 दिवसानंतर आपली पालखी मुंबईला जाण्यासाठी तयार, सज्ज. 2 hours later. काहीच. तर आता पब्लिक मजबूत जेवलेली आहे. सॉरी जरा चार्जिंगमुळे मधला पार्ट दाखवू नाही शकलो. बट आता बसची वाट बघतायत आपली पब्लिक. Thousands of tears later. गाईज फायनली आपली बस आलेली आहे. तुम्ही बघू शकता मी झोपलेलो आहे बसमध्ये. मी तुम्हाला दाखवतो आता. साहिल भाई बरोबर आहे. इकडे अन्नू भाई. यो ब्रो. हाय गाइस. राणे रमी किंग. हॅलो. कोण आहे रे? पब्लिक झोपली आहे. ए इकडे. ए गुड नाईट. मानस मिनिट सोड्या. मानव. तो गाइस फिर अपना जर्नी इधर ही खत्म होता है आज. और ब्लॉग
बाकी मिलते अगले ब्लॉग में, तब तक के लिए ओम साईराम.